ओके, हॅलो एव्हरीवन. या टॉपिकमध्ये आज आपण काय बघूया, एक्स्क्रीटरी सिस्टीम. कालच्या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं आपण? येस, मेटाबॉलिक वेस्ट कुठले कुठले तयार होतात बॉडीमध्ये, आणि ते मोस्टली नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट असतात. कुठले कुठले? अमोनिया, युरिया. आणि ते कशावर डिपेंड असतं? एन्व्हायरमेंट. कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतात, त्यांचं हॅबिटॅट काय आहे? पाण्यात राहतात का, जमिनीवर राहतात का, अजून कुठं राहतात, त्याच्यावरनं ते ठरते. म्हणजे फॉर वॉटर कॉन्झर्वेशन काय, युरिया आणि युरिक ॲसिड. मोस्टली नायट्रोजन वेस्ट काय, अमोनिया. पण जर वॉटर कॉन्झर्वेशन करायचं असेल तर युरिया किंवा युरिक ॲसिड. ओके. त्यानंतर आपण बघितले कुठले कुठले पार्ट्स वापरतात ॲनिमल एक्सक्रीशन करण्यासाठी. कुठले कुठले बघितले? येस, पाठ केले का तुम्ही? ते कुठला हे कशासाठी वापरतात हे सगळं बघितलं काल आपण. चला, आता आज आपण बघूया ह्युमन एक्स्क्रीटरी सिस्टीम. ह्युमनमध्ये एक्स्क्रीशन करण्यासाठी एक सिस्टीम आहे ज्याचं नाव आहे ह्युमन एक्स्क्रीटरी सिस्टीम. त्याच्यामध्ये काय काय असतं? त्याच्यामध्ये असतात 2 किडन्या, पेअर ऑफ किडनी. 2 किडन्या असतात. किडनीने फिल्टर केलेले युरिन कलेक्ट करायसाठी 2 काय असतात, युरेटर असतात. युरेटर काय करतात, ब्लॅडरमध्ये युरिनला भरतात, युरिनरी ब्लॅडर. आणि एंडला काय असतो, युरेथ्रा. ओके. सो पेअर ऑफ किडनी, पेअर ऑफ युरेटर, पेअर ऑफ सिंगल ब्लॅडर, सिंगल युरेथ्रा. असं आहे स्ट्रक्चर. ठीक आहे. तुम्हाला इथं अजून एक डायग्राम क्लिअरली दिसते बघा. आता बुकमध्ये ही डायग्राम दिली आहे ना. येस, हो बघा. इथं पण सेम 2 किडन्या. आता इथं मध्ये जे 2 पाईप दिसत आहेत तुम्हाला मोठ्या, या पाईप ज्या एक आहे जी ब्लडला किडनीला ब्लड सप्लाय करते, आणि एक आहे ते किडनीपासून ब्लड रिटर्न घेऊन जाते. येस, तो बघा, हे आहे काय म्हणले याला सॉरी, डॉर्सल ॲओर्टा. जो हार्टपासून ओरिजिनेट होतोय आणि कुठे घेऊन येतोय ब्लड, किडनीकडे. ॲओर्टाच्या 2 ब्रँचेस होतात परत, एक राईट आणि एक लेफ्ट. राईट साईडला आणि लेफ्ट साईडला जाणार त्याला म्हणतात रिनल आर्टरी. रिनल म्हणजे किडनी, रिनल आर्टरी म्हणजे किडनीला ब्लड सप्लाय करणारी आर्टरी. कुठली आर्टरी? म्हणजे रिनल आर्टरी ब्लड किडनीला सप्लाय करते. किडनी आतमध्ये त्याला फिल्टर करते, त्यातनं वेस्ट काढून घेते आणि क्लीन ब्लड रिटर्न पाठवते. कशामधून? रिनल व्हेन. आणि ते रिनल व्हेनमधून कुठे येतं, इन्फेरियर विना कॅवा. तिथून ते कुठं जातं, हार्टमध्ये. हार्टच्या कुठल्या पार्टमध्ये जाणार, श्रावणी? इन्फेरियर विना कॅवामधनं हार्टच्या कुठल्या पार्टमध्ये जाणार ब्लड? राईट साईडला. कुठं? ॲट्रियम मध्ये. मग का बोलते तू, तुला येते का सगळं? तेजस काय, काय तेजस्विनी ना, तेजश्री. तू जास्त गप्पा मारते. ओके, मी शिकवतोय म्हणलं, तुम्ही बुकची विचारायला पाहिजे का? यू आर नॉट सिरियस अबाउट युअर स्टडीज अँड लेक्चर्स. बरोबर का? टाइमपास चाललाय नुसतं. बोलीन सांगतोय तुम्हाला, सिरियस घ्या जरा. बरोबर का? हां, सिरियस घ्या प्लीज. तो इन्फेरिविना कॅवा ते घेऊन कुठं जाते, रिटर्न हार्टकडे जाते, राईट साईडला, राईट ॲट्रियममध्ये. आता किडनीमध्ये जे फिल्टर झालंय ना ब्लड आणि वेस्ट तयार झाले, ते वेस्ट बघा इथं कलेक्ट केलं जातं. इथं दिसतंय तुम्हाला, म्हणजे या भागात ते फिल्टर होते, इथून ते कलेक्ट होतं या भागात, इथून ते असंच कुठे येते, खाली ब्लॅडरमध्ये. समजते का नाही तुम्हाला? ओके. त्यानंतर काय राहिलं आता, हां, किडनी ब्लॅडरमध्ये येतं, ब्लॅडरमधून ते बाहेर येतं. आता किडनीच्या आतमध्ये जर तुम्ही थोडंसं झूम करून बघितलं, काय पार्ट दाखवले तुम्हाला, पुढे मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. त्यातले 3 पार्ट बघूया. जिथं बघा ह्या सगळ्यांनी कलेक्ट केलेलं युरिन येतं ना एकत्र, त्याला काय म्हणायचं, पेल्विस. रिनल पेल्विस म्हणतात त्याला ॲक्च्युली, रिनल. त्याबद्दल पुढे बघूयाच आपण. देन किडनी ॲक्च्युली 2 भागात डिवाइड आहे. आउटर पार्टला म्हणायचं कॉर्टेक्स, आउटर. वरच्या पार्टला काय म्हणायचं, आणि मधल्या भागाला काय म्हणायचं, मधल्या मेडुला. किडनी इज डिवाइड इंटू 2 पार्ट्स, आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. कॉर्टेक्स मोस्टली मोकळा असतो असा, आणि मेडुला मग तुम्हाला दिसतंय बघा असं पिरॅमिड्स, रिनल पिरॅमिड्स म्हणतात. ते पुढं आपण बघूया. थोडंसं डायग्राम दाखवलं तुम्हाला मी.
तर वन बाय वन बघूया आपण. स्ट्रक्चर अँड लोकेशन ऑफ किडनी. कुठं असते किडनी? खूप लोकांना काय वाटतं, समोर पोटात असते किडनी. कुठं असते किडनी बघा बरं. कुठं असते? पाठीकडच्या साईडला असते. दिसलं तुम्हाला? हे आपले रिब्स आहेत. रिब्सच्या आत आहेत. म्हणजे किडनीला पण प्रोटेक्ट केलेलं आहे कुणी? आपल्या रिब्सनी. फक्त लंग्सला आणि हार्टलाच नाही केलं. अजून कशाला केलंय? किडनीला बी केले बा. किडनी आत आहे, रिब्सच्या आत. दिसते तुम्हाला? येस, ही अशी मोठी किडनी असते. आता आधी किडनीचं वरचं हे बघूया आपण कसं असतं वरचं कोटिंग. तर रेडिश ब्राऊन कलरची असते किडनी. कुठल्या कलरची? शेप कसा असतो? बीन शेप असतो. यु नो बीन? बीनला किडनी शेप म्हणतात, किडनीला बीन शेप म्हणतात. बरोबर? असं एनक्लोज इन अ टफ 3 लेयर्ड फायबरस कॅप्सूल. किडनीच्या वरून एक लेअर आहे, जसं आपल्या वरून एक स्किनचा लेअर आहे, जसं किडनीच्या वरती पण एक लेअर आहे. काय म्हणतात त्याला? फायबरस कॅप्सूल. 3 लेअरनं बनलेला आहे. 3 लेअरनं बनलेला फायबरस कॅप्सूल. फायबरस कॅप्सूल. इट इज सिच्युएटेड बिटवीन द लेवल्स ऑफ लास्ट थोरॅसिक अँड थर्ड लुंबार व्हर्टेब्रा. तुम्हाला माहिती आहे आपले व्हर्टेब्रे मानेमध्ये किती आहेत रे? 7. सर्वायकल थोरॅसिकमध्ये किती आहेत? 12. थोरॅसिकचा शेवटचा म्हणजे T12, थोरॅसिक 12वा, तिथून स्टार्ट होते किडनी, लास्ट थोरॅसिक. आणि इथे लुंबार आहेत. किती आहेत लुंबार? 5. 1 2 3 असे 3, म्हणजे असं पाठीमागे आहे. कळलं तुम्हाला ते? सो लास्ट थोरॅसिक अँड थर्ड लुंबार व्हर्टेब्रा, ह्याच्यामध्ये किडनी असते. तुम्हाला विचारले स्टेटमेंटमध्ये किडनी कुठं असते सिच्युएटेड? लास्ट थोरॅसिक अँड थर्ड लुंबार. ओके, व्हेरी गुड. लेंथ किती असते किडनीची? अशी लेंथ अशी काउंट केली तर 10 ते 12 सेंटीमीटर. 10 ते 12 सेंटीमीटर. अशी विड्थ किती असते? 5 ते 7 सेंटीमीटर. थिकनेस 2 to 3. कधी कधी विचारले हे पण. लेंथ 10 ते 12, विड्थ 5 ते 7 आणि थिकनेस 2 to 3. ॲव्हरेज वेट किडनीचं किती असतं? 120 to 170 ग्रॅम. 120 to ग्रॅम असतं. 120 ते 170 ग्रॅमची किडनी असते. मेन ऑर्गन आहे बॉडीचं. बरोबर? हे बघा, हे फायबरस कॅप्सूल दिसलं? वरचं कोटिंग 3 लेअरचं असतं बरं काय. आता 3 लेअर काय असतं ते दिलेलं नाही आहे तुम्हाला, पण 3 लेअर असतात. त्यात फॅट पण असते, म्हणजे ते प्रोटेक्ट करायसाठी किडनीला. बाकीचे लेबल बघूयाच पुढं आपण. आता किडनीचे 2 सरफेस आहेत, तुम्ही बघितलं असेल तर. बाहेरचा जो असा आहे याला कॉन्व्हेक्स म्हणायचं. याला काय म्हणायचं? आणि आतमध्ये असं आहे म्हणल्यावर काय म्हणायचं? कॉन्केव. असं म्हणलं कॉन्केव, आणि बाहेरचं म्हणलं कॉन्व्हेक्स कॉन्केव. आता कॉन्व्हेक्सला काय नाहीये, पण कॉन्केवला काय दिसतंय तुम्हाला? इथं आतमध्ये होल आहे, होलमधून काय काय आत गेले आणि काय काय बाहेर आले. तुम्हाला हे विचारतील की काय आत गेले आणि काय बाहेर आले. सांगितले बघा. ऑन द कॉन्केव साइड ऑफ किडनी देर इज अ ओपनिंग. एक ओपनिंग आहे. ओपनिंगला काय म्हणायचं? हायलम और हायलस. हायलम और ऑन द कॉन्केव साइड ऑफ किडनी देर इज अ ओपनिंग कॉल्ड एज हायलम. काय असतं? हायलम असतं. काय असतं? कुठल्या साईडला? कॉन्केव साईडला. हां, काय फंक्शन असतं त्याच्यामधून? कोण कोण एंटर करते बघा? ब्लड वेसल, नर्व, लिम्फॅटिक डक्ट आणि युरेटर एंटर द किडनी. ॲक्च्युली युरेटर आत नाही जात, युरेटर बाहेर येतात. त्यांनी काय मेन्शन नाही केलं, सोडा. फक्त लक्षात ठेवा त्याच्यामधून काय काय गोष्टी एंटर करतात. ब्लड वेसल्स, नर्व्स, लिम्फॅटिक डक्ट, युरेटर तर किडनीमध्ये एंटर करतात. काय काय? ब्लड वेसल्स, नर्व्स, लिम्फॅटिक डक्ट अँड युरेटर. ओके. आता तुम्ही जर बघितलं आता झूम केलं बघा त्यांनी, आतमध्ये दाखवते किडनी बद्दल. तुम्हाला दिसते? तुम्हाला सगळं हे क्लिअरली दिसते? ओके. तुम्ही जर आतमध्ये बघितलं तर हायलम जो असतो, ब्लड वेसल आत जातात त्याच्यामधून, त्या हायलम लीड्स. आता ही हायलम आपल्याला असं वाटतं की आतमध्ये कसं आहे, तर आतमध्ये खूप मोठं फनेल, म्हणजे नर्साला माहिती आहे का तुम्हाला? हे ओतायला, पेट्रोल वगैरे ओतायला वापरतात बघा. तर तसं एक फनेल शेप स्ट्रक्चर आतमध्ये तुम्हाला दिसेल. ॲक्च्युली ते
असं जे झालेलं आहे ह्याच्यामधून काय करते, इथं इथून युरिन आता इथं जाते बघा, इथून असं सगळं युरिन कलेक्ट केलं जाते कुठं, फनेलमध्ये. फनेल शेप स्ट्रक्चर, इथून बघा हे असं जातं युरिन, इथून असं येतं इथं. तो काय म्हणले त्यांनी, हायलम लीड्स टू फनेल शेप कॅव्हिटी कॉल्ड ॲज रिनल पेल्विस म्हणायचं. आणि त्याला काय आहेत बघा, आता नीट जर बघितलं तर एवढ्या पार्टला आपण काय म्हणूया, रिनल पेल्विस म्हणू, काय म्हणूया, मोठा भाग आहे तिथं. आणि त्याच्यापासून परत ब्रँचेस आहेत का नाही, हे बघा त्याची ही एक ब्रँच आहे, ही एक ब्रँच आहे, ही एक ब्रँच आहे, ही एक ब्रँच आहे, ही जे ब्रँच, हे जे ब्रँच, ह्याला म्हणतात, काय म्हणतात ह्याला, कॅलायसिस. काय म्हणतात, म्हणजे ही मधला रिनल पेल्विस, बरोबर का, आणि त्याच्या ब्रांचेसला काय म्हणायचं, कॅलायसिस. आता इन स्टेट बोर्डमध्ये अजून काय सांगितलंय, त्याच्या मेन ब्रँचला काय म्हणायचं, मेजर कॅलायसिस. काय म्हणायचं, आता हा कॅलायसिस पुढे गेलो परत त्याच्या ब्रँच झालेत बघा, दिसतात का पुढं, आहे ना, त्याला मायनर कॅलायसिस म्हणायचं. म्हणजे बघा, पेल्विस त्याला मेजर कॅलायसिस आणि त्याच्या ब्रांचेसला मायनर कॅलायसिस, अशी स्टोरी आहे बघा ती, समजलं. हायलम, हायलमच्या आत ऍक्च्युअली तो युरेटरच पुढचं एक्सटेन्शन आहे बरं का, युरेटर दिसतं ना, हा युरेटर आहे बघा मोठा, सगळं युरिन ह्यात असं कलेक्ट होते बघा. आता हे रिनल आर्टरी काय करते बघा, पूर्ण ह्या सगळ्या बाहेरच्या भागाला काय करते, ब्लड सप्लाय करते. आता ठीक आहे, आता सो हायलम लीड्स टू फनेल शेप स्ट्रक्चर कॉल्ड ॲज रिनल पेल्विस. आणि रिनल पेल्विसचं प्रोजेक्शनला काय म्हणायचं, कॅलायसिस. क्लिअर आहे इथपर्यंत, ओके. पुढे जाऊया, थोडंसं पुढे जाऊया आणखी आपण, काय होते पुढं. हां, मग असं मी सांगितलं, किडनीला दोन पार्ट आहेत. किडनीच्या आउटर पार्टला काय म्हणायचं, कॉर्टेक्स. इनरला काय म्हणायचं, मेडुला. म्हणजे बघा, त्यात तुम्ही हे नका कन्सिडर करू, फक्त किडनीचा हा भाग काय म्हणायचा, कॉर्टेक्स, आणि हा भाग काय म्हणायचा, मेडुला. आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. आता तुम्ही जर मेडुलामध्ये बघितलं, तुम्हाला असं दिसतं का, हे असं दिसतं का, पिरॅमिड सारखं. मेडुला हॅज फ्यू कोनिकल प्रोजेक्शन्स. कोनिकल का शब्द वापरला सर, हे बघा असं, कोनिकल म्हणजे इथून हे असं. कोनिकल प्रोजेक्शन म्हणजे हे बघा असं. ह्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, मेडुलरी पिरॅमिड्स किंवा रिनल पिरॅमिड्स. त्याला काय म्हटलं, मेडुलरी पिरॅमिड्स म्हणायचं किंवा रिनल पिरॅमिड्स किंवा मेडुलरी पिरॅमिड्स, येस, प्रोजेक्टिंग इन टू द कॅलॅक्सिस. आणि पुढे जाऊन कशामध्ये एकत्र आले बघा बरं, कॅलॅसिसमध्ये. कशामध्ये, कॅलॅसिस. पटते का तुम्हाला, स्टेटमेंट जसे तसे कॉपी पेस्ट असणार, की मेडुला कंटेन प्रोजेक्ट सॉरी कोनिकल प्रोजेक्शन्स कॉल्ड एज रिनल पिरॅमिड. रिनल पिरॅमिड कशामध्ये एकत्र आले परत, कॅलॅसिसमध्ये. आता कॉर्टेक्स म्हणजे हा बाहेरचा पार्ट, हा हा बाहेर, कॉर्टेक्स एक्सटेंड इन बिटवीन द मेडुलरी पिरॅमिड. आता बघा, हा कॉर्टेक्स आहे, हा पार्ट, हा मध्ये मध्ये गेला की नाही, थोडा थोडा इथं पण गेलाय मध्ये मध्ये मध्ये, इथं बी मध्ये मध्ये, काय लोकांना मध्ये मध्ये करायची सवय असते. तसं कॉर्टेक्सचं काम कुठे आहे, बाहेर आहे, तो कुठे गेलाय, पिरॅमिडच्या मध्ये मध्ये. तिथं जे स्ट्रक्चर तयार झालं त्याला काय म्हणायचं, रिनल कॉलम्स किंवा कॉलम्स ऑफ बर्टिनी. मध्ये मध्ये कॉलम तयार झाले की नाही, होय म्हणा की, होय, येस. तिथं झाले रिनल पिरॅमिड्स, सॉरी काय, रिनल कॉलम्स किंवा कॉलम्स ऑफ. म्हणजे तुम्हाला इथं आता बघा, किडनी किती पार्टमध्ये डिवाइड झाली, आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. मेडुला मधल्या प्रोजेक्शन्सला काय म्हणायचं, रिनल पिरॅमिड्स. आणि पिरॅमिड्सच्या मध्ये मध्ये कॉर्टेक्स गेलाय, त्याला काय म्हणायचं, रिनल कॉलम और कॉलम्स ऑफ. व्हेरी गुड. क्लिअर आहे इथपर्यंत, त्यांना हे कळलं, कळलं सर, ओके. अजून थोडं पुढे जाऊया आपण, मग काय होतं बघूया पुढं. काय आलं बघा इथं, मेजर आहे का, मोठ्यांना काय म्हणायचं, मेजर कॅलॅसिस, छोट्यांना काय म्हणायचं. नाही बघा, आता हे तुम्हाला डिटेलमध्ये अजून गोष्टी कळत आहेत, ओके.
आता इच किडनी, आता ही हा जो पार्ट आहे किडनीचा ह्याला काय म्हणलं आपण कॉर्टेक्स, याला काय म्हणायचं मेडुला. हे नीट बघा किडनीच आउटर इनर मेडुला, हितपर्यंत क्लिअर आहे. बरं किडनीमध्ये काय डाऊट तुम्हाला इथपर्यंत नाही ना काय डाऊट? स्ट्रक्चर ऑफ किडनीमध्ये सगळ्या लाईन्स कव्हर झालं का बघा बरं एकदा. 2 मिनिटं घ्या, वाचा सगळं एस्किटरी सिस्टीम बद्दल, एखादं स्टेटमेंट राहिले का बघा. हे बघा इथं इथं बघा इथं नॉच तयार झालाय, हा ह्या नॉचच्या आत. सो हा कॉन्क्युओ पार्ट आहे, कॉन्क्युओ पार्टला बी मध्येच नॉच आहे. हां बरोबर. बघा का मेडुला तुम्हाला आता परत सांगतो, की हा मेडुला मी काय म्हणलं बघा, हे ऐका, हे रिनल पेल्विस कॅलॅसेस रिनल पिरॅमिड ह्यांना नाही मेडुला म्हणायचं. ह्यांना जर मी बाहेर काढलं तर किडनी किती पार्टमध्ये डिवाइड करायचे आपल्याला 2. जसं हे बघा इथं दाखवले तुम्हाला किडनीचा, इथं काहीच दाखवलं नाही है ना, पिरॅमिड्स वगैरे काय नाही. तर किडनीचा हा एवढ्या भागाला काय म्हणलं आपण कॉर्टेक्स, तिथनं पुढच्या भागाला काय म्हणायचं. तो काय फरक आहे बघा, कॉर्टेक्स जरा रेडिश रेड आहे, म्हणजे बाहेरच्या साईडला. बरोबर अंजली बरोबर आहे तुझं, बाहेरच्या साईडला आहे. आणि थोडासा कसा आहे तो रेडिश रेड, आणि हा जरा डार्क वेगळाच रेड आहे. हा फरक आहे दोन्हीमध्ये, सेम नाही आहेत दोन्ही, बरोबर का. असा विषय आहे तो. हे बघा किडनीचा हा. आता मेडुलामध्ये अजून काय सांगितलं त्यांनी, एक फनेल सारखं स्ट्रक्चर असतं. कसला स्ट्रक्चर, त्याला काय म्हणायचं रिनल पेल्विस, रिनल. हां आता मेडुलामध्ये वर जर बघितलं तर तुम्हाला असे प्रोजेक्शन्स दिसत आहेत बघा. कसे दिसत आहेत प्रोजेक्शन्स, कोनिकल प्रोजेक्शन्स. कोनिकल म्हणजे काय, वर ब्रॉड आहे आणि खाली छोटा झालाय तो. वर ब्रॉड आहे आणि खाली काय झालाय छोटा, त्याला म्हणायचं कोनिकल. हे बघा आता इथं असं आहे आणि हा वर ब्रॉड आहे असं, त्याला कोनिकल प्रोजेक्शन्स म्हणायचं. मग तुम्हाला मेडुलामध्ये खूप सारे कोनिकल प्रोजेक्शन्स दिसत आहेत, त्याला काय म्हणायचं रिनल पिरॅमिड. काय म्हणायचं रिनल म्हणजे किंवा मेडुलरी पिरॅमिड्स. कळलं का पिरॅमिड्स. ओके. आता पिरॅमिड्स पुढे जाऊन कशामध्ये एकत्र आले, कॅलॅसिसमध्ये. कशामध्ये, कॅलॅसिसमध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत. हां आता पिरॅमिड्सच्या मध्ये मध्ये आता हे एक पिरॅमिड आहे, हे एक पिरॅमिड आहे, हे एक पिरॅमिड आहे. प्रत्येक पिरॅमिडच्या मध्ये कोण घुसलाय कॉर्टेक्स, त्याला म्हणायचं रिनल कॉलम किंवा कॉलम्स ऑफ बर्टीन. क्लिअर आहे इथपर्यंत. एवढंच दिले ना, बुकमध्ये काय राहिले का स्टेटमेंट एखादी. ओके सगळं वाचलं का सगळं. ओके. आता ठीक आहे बघा, तुम्हाला बुकमध्ये एवढं सांगितलंय, सो आपण एवढ्यावरच हे करूया. आपल्याला काय व्हायचे, परीक्षार्थी व्हायचे, कामापुरतं कळलंय आपल्याला, कामापुरतं कळले. आता महत्वाचं शिकायचं आपल्याला की किडनीमध्ये असं काय असतं जे फिल्टर करते ब्लडला, हे महत्वाचं. तर किडनीमध्ये काही स्ट्रक्चरल युनिट्स असतात, त्याला म्हणायचं नेफ्रॉन. जसं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम न्यूरॉन्स असतात, तसं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी नेफ्रॉन असतं. काय असतं, नेफ्रॉन असतं, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. चला स्टार्ट केलं नाही मी आणखी. तो हे ब्लड सप्लाय करताना रिनल आर्टरी ब्लड घेऊन येते. तिच्या ब्रँचला काय म्हणायचं ॲपरंट आर्टेरियल. खूप सारे ॲपरंट आर्टेरियल असतात. त्या किडनीमध्ये मिलियन्स ऑफ नेफ्रॉन असतात आणि त्या सगळ्या नेफ्रॉनला ब्लड सप्लाय करायचं असतं. आणि ते कोण करत असतात, ॲफरंट आर्टेरियल. खूप सारे ॲफरंट आर्टेरियल जातात किडनीमध्ये, सगळ्या नेफ्रॉनला ब्लड देतात. ते ब्लड कुठं जातं, नेफ्रॉनमध्ये जातं. नेफ्रॉन त्याला फिल्टर करतं. तिथं कोण आहे, ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस फिल्टर करतं. तिथून ब्लड फिल्टर झालं कुठे येतं, इफेरंट आर्टेरियल. तिथून ते पेरिट्युबुलर म्हणजे काय, नेफ्रॉनच्या बाजूने एक व्हेन फिरत असते, ते दाखवतो तुम्हाला मी. पेरिट्युबुलरी नेटवर्क, तिथून ते पुढे जातं रिनल व्हेन, तिथून ते हार्टकडे रिटर्न पाठवलं जातं. लिहिलं का तुम्ही हे. तो हे बघा आता हे इथून आता आपण आपली स्टोरी इथून स्टार्ट झाली. बघा हे
ॲफेरंट आर्टरी कुठली, ती आतमध्ये गेली. आतमध्ये कोण आहे, ग्लोमेरुलस. कोण आहे, हां तुम्हाला ते सगळं पुढे सांगतो मी. इच किडनी हॅज नियरली 1 मिलियन ट्युब्युलर नेफ्रॉन. नेफ्रॉनला काय म्हणायचं, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. नेफ्रॉन. एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन असतात, 2 किडनीचं मिळून 2 मिलियन. इच नेफ्रॉन हॅज 2 पार्ट्स. आता नेफ्रॉनचे 2 पार्ट आहेत. एक आहे हा लालवाला पार्ट आणि एक आहे पिवळावाला पार्ट. किती पार्ट आहेत, 2. एक कुठला, हा रेडवाला, त्याला काय म्हणायचं, ग्लोमेरुलस. बाकीची पिवळ्या कलरची ट्यूब आहे ना पूर्ण ही, याला म्हणायचं रिनल टिब्यूल. रिनल. इच नेफ्रॉन हॅज 2 पार्ट्स. पहिला ग्लोमेरुलस, दुसरा टिब्यूल. टिब्यूल म्हणजे हे ट्यूब बघा, पूर्ण ही पिवळ्या कलरची ट्यूब. आता सगळ्यांना 1 बाय 1 बघूया आपण. पहिला कोण बघूया, ग्लोमेरुलस. हे बघा आता इथं तुम्ही जर बघितलं, ॲफेरंट आर्टेरिओलनं काय केलं, ब्लड घेऊन आलते. कुणाकडून घेऊन आलते, रिनल आर्टरीकडून. रिनल आर्टरीकडून ब्लड घेऊन आले कोण, ॲफेरंट आर्टरीवर. आणि ब्लड कुणाला सप्लाय केलं, किडनीला, सॉरी नेफ्रॉनला. नेफ्रॉनच्या सुरुवातीला जो नेटवर्क ऑफ आर्टरी असतं त्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. हा जो बंच ऑफ दिसतोय तुम्हाला, बंच, हा बंच आहे कशाचा, ग्लोमेरुलस. बनलाय कशानं तो, कॅपिलरीजनं बनलाय. बघा तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे, आधी काय असतो, ॲवर्टा, मग काय असतं, ॲवर्टा झाल्यावर काय असतं, आर्टरी. आर्टरी झाल्यावर आर्टेरिओल्स, आणि आर्टेरिओल्सचा एंड कशामध्ये होतो, तुम्हाला काय आठवत नाही का काय, ॲवर्टा, आर्टरी, आर्टेरिओल, कॅपिलरीज. आता ही आर्टेरिओल आहे, ह्याच्या ब्रँचला काय म्हणायचं मग, कॅपिलरीज. काय बोलणे का, कॅपिलरीज. कॅपिलरीजनं, कॅपिलरीजचं नेटवर्क असतं त्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. हां, आर्टेरिओलच्या पुढे बघ ना, एक आर्टरी इथं आली, ह्याच्या ब्रँचेस पडल्या ना ह्या, त्याला काय म्हणायचं, ग्लोमेरुलस. पण नेटवर्क ऑफ कॅपिलरीज प्रेझेंट इन द नेफ्रॉन, इन द बाउमन कॅप्सूल. असं थोबाड दिसतंय का तुम्हाला, असं नेफ्रॉनचं थोबाड आहे ते, त्याच्या आत काय, ते बंच ऑफ कॅपिलरीज, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलस. आणि हे जे आहे ना, हे नेटवर्क ज्याच्यामध्ये आहे ना त्याला काय म्हणायचं, बाउमन्स कॅप्सूल. कप शेप स्ट्रक्चर आहे का, कप शेप, कप शेप स्ट्रक्चरला काय म्हणायचं, बाउमन्स कॅप्सूल. तो बघा, ग्लोमेरुलस इज अ टफ टॉप कॅपिलरीज. म्हणल्याने ते वाचलं असतं कळलं असतं तुम्हाला, काय असतं ते, टफ टॉप कॅपिलरीज. टफ म्हणजे बंच किंवा नेटवर्क, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज फॉर्म्ड बाय, कुठल्या कशानं बनवलं आहे ते, ॲफेरंट आर्टेरिओल, फाईन ब्रँच ऑफ रिनल आर्टरी. रिनल आर्टरीची फाईन ब्रँच कोण आहे, रिनल ॲफेरंट आर्टेरिओल. So blood from glomerulus is carried away by an efferent arterioles. जिनं ब्लड आणलं, तर ब्लड इथं आणलं जातं, जसं आपण चहा गाळतो का नाही, तसं हे ग्लोमेरुलस ब्लडला फिल्टर करतं. लक्षात ठेवा, फिल्टर करतं म्हणजे काय, इथून ब्लड प्रेशरनं आलेलं असतं. तुम्ही जर हे तर बघितलं बाळांनो, ह्याचा डायमीटर मोठा आहे, ह्याचा डायमीटर छोटा आहे. ब्लड आत येताना काय होते, जास्त येते, आणि बाहेर जाताना कमी जाते. मग इथं काय, इथं क्रिएट काय होणार, प्रेशर. आणि त्या प्रेशरमुळे काय होतं, ब्लडमधल्या काय गोष्टी बाहेर ढकलल्या जातात. कारण ह्या इथं जे कॅपिलरीज आहेत, तुम्हाला माहिती आहे कॅपिलरीचा वॉल खूप थिन असतो, बरोबर का, त्यातनं ब्लड काय होतं, पाझरतं बाहेर, डायरेक्ट पाझरतं. वेस्ट आहे ते सगळं काय होतं, बाहेर पाझरतं. आणि ते पाझरलेलं वेस्ट सगळं इथं जमा होतं, राहिलेलं ब्लड रिटर्न ॲफेरंट आर्टेरिओलमधनं रिटर्न जातं. कळलं का नाही कळलं. तो दुसरा पार्ट काय आहे आता, बाउमन्स कॅप्स, रिनल टिब्यूल. पहिलं काय बघितलं आपण, ग्लोमेरुलस. काय बघितलं, काय सांगतात ग्लोमेरुलस बद्दल,
फॉर्म्ड बाय कशापासून? ॲफेरंट आर्टरिओल्स. काय ॲफेरंट आर्टरी? फाईन ब्रँच ऑफ रिनल आर्टरी. बरोबर. ब्लड सगळं येतं, नेटवर्क तयार होतं, ग्लोमेरुलस तयार होतो. ग्लोमेरुलस पासूनचं ब्लड रिटर्न घेऊन कोण जातं? इफेरंट. घेऊन येताना कोण येतं? घेऊन जाऊन रिटर्न कोण घेऊन जातं? रिटर्न कोण घेऊन जातं? आणि आत कोण घेऊन येतं? ॲफेरंट काय आहे? फाईन ब्रँच ऑफ रिनल. व्हेरी गुड. त्याचं नेटवर्क तयार होतं आणि ग्लोमेरुलस तयार होतं. ग्लोमेरुलस कशामध्ये? बाउमन्स कॅप्सूल. असं आहे बाउमन्स कॅप्सूल. बरोबर. तो रिनल ट्युब्युल पुढचा पार्ट आहे. हा स्टार्ट कुठून झाला? बाउमन्स कॅप्सूल पासून, आणि एंड होतो कलेक्टिंग डक्ट सगळ्यात लास्टला. सो इट बिगिन्स विथ अ डबल वॉल. डबल वॉल का म्हणले? ह्याला दोन वॉल आहेत बघा, आउटर वॉल आणि इनर वॉल. आउटर आणि इनर असे दोन वॉल आहेत त्याला. हे बघा, हे असं असतं इथं. असं आहे, कळलं हे? असं आहे बघा. हा एक मेम्ब्रेन झाला बरोबर का, आणि हा एक झाला. किती वॉल्ड आहे हा? डबल वॉल्ड. कळलं ना? इट बिगिन्स विथ अ डबल वॉल्ड कप लाईक बाउमन्स कॅप्सूल विच एनक्लोज द. त्याच्या आत कोण आहे? हे बघा, असं ही नेटवर्क आहे. कळलं ना? इथून ब्लड आत येतं, इथं ब्लड येतं, त्यावेळेस फिल्टर होऊन ह्यातल्या गोष्टी बाहेर येतात आणि राहिलेल्या गोष्टी रिटर्न. एवढी स्टोरी आहे, सिम्पल. कळलं का? तुम्हाला मी काय करतो जरा थोडंसं, सो एक पार्ट सांगतो, जरा माझ्या भाषेत सांगतो. मी सांगतो. आधी लक्षात ठेवा, ग्लोमेरुलस म्हणजे हा पार्ट आणि बाउमन्स कॅप्सूल म्हणजे एवढा पार्ट. ह्या दोघांना मिळून काय म्हणायचं? माल्फिगियन बॉडी. काय म्हणायचं? किंवा रिनल कार्पुस्कल. ओके. इथं थोडंसं मी जरा माझ्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्हाला त्यावेळेस त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, मला माहिती. तो आपण स्टार्ट केलं तर गौरीचा एक प्रश्न आहे की सर मग रिनल टेबल कुठं आहे? सगळ्या प्रश्नाचं उत्तर सांगतो. ह्याला म्हणायचं रिनल टिब्यूल. अख्ख्याला अख्ख्याला काय म्हणायचं? ट्यूबच आहे ना ही एक. स्टार्ट कुठं होते? बाउमन्स कॅप्सूल. बाउमन्स कॅप्सूल हा कशाचा पार्ट आहे? गौरी कशाचा पार्ट आहे? बरोबर आहे. अजून कशाचा पार्ट आहे? अगं रिनल टिब्यूलचा नाही का पार्ट? होय मग अगे, मग तेच सांगतो ना, ही अख्खी ट्यूब म्हणजे रिनल टिब्यूल आहे ग. हा नेफ्रॉन नाही आहे, हा काय रिनल टिब्यूल आहे. हा येलो कलरची, ही अख्खी येलो कलरचा पार्ट म्हणजे रिनल टिब्यूल आहे. आणि त्याच्यामध्ये एक नेटवर्क तयार होते, कशाचं? कॅपिलरीज. बरोबर का? त्याला म्हणायचं ग्लोमेरुलस. हा झाला रिनल टिब्यूल. रिनल टिब्यूल. त्याच्यानंतर इथं कोण येते? ॲफेरंट आर्टरी. आली का? आली म्हणा. आली. मग ती इथे येऊन अशी काय बनवते? एकदम अशी चिटकून बनवते. हे बघा अशी. ह्याला असं चिटकून काय असं खूप जवळ जवळ असते, याच्या असं नेटवर्क बनवते, बाहेर येते.
बघा स्टोरी. आत येताना ब्लड कसं आलं, मोठ्या ह्यातनं आलं, बाहेर जाताना कसं गेलं, त्यामुळे काय होणार, इथं प्रेशर क्रिएट होणार. आणि त्या प्रेशरमुळं ह्याच्या आतमध्ये जे ब्लड असतं की नाही, त्याच्यात आत काय असतं, वेस्ट पण असतं ना. काय असतं, वेस्ट. ते वेस्ट काय होतं, इथून इथं जमा होतं बघा. त्याला आपण म्हणलं बाउमन्स कॅप्सूल. काय म्हणलं, तो रेड वाल्या पार्टला काय म्हणायचं बाळांनो, इसको क्या बोला हमने, एफेरंट. याला काय म्हणलं आपण, इफेरंट आर्टेरिओल. आता ह्या पांढऱ्या पार्टला काय म्हणलं, आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हणलं आपण, ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस अलग पार्ट आहे. आणि ह्या पूर्ण बाकी पांढऱ्या पार्टला काय म्हणायचं, रिनल टिब्यूल. तो कळलं का नाही कळलं अजून. ग्लोमेरुलस म्हणजे वेगळा पार्ट आहे, रिनल टिब्यूल वेगळा पार्ट आहे. दोन्ही पार्टला मिळून नेफ्रॉन म्हणलं, दोन्ही पार्टला मिळून नेफ्रॉन. मग आता रिनल टिब्यूल जे आहे तो हा आहे बघा इकडं, हा पूर्ण पांढरा पार्टला मी काय म्हणतो, रिनल टिब्यूल. रिनल टिब्यूल मध्ये दोन पार्ट, एक सॉरी नेफ्रॉनचे दोन पार्ट, नेफ्रॉन त्याचे दोन पार्ट. पहिला ग्लोमेरुलस आणि दुसरा यस रिनल टिब्यूल. त्यातला ग्लोमेरुलस म्हणजे हा लालवाला पार्ट. त्यानंतर चालू होतो रिनल टिब्यूल. आता रिनल टिब्यूलचे पार्ट बघूया आपण आधी, बघूनच टाकू लगेच, रस केला ताप नको. त्यातला हा पहिला पार्ट, बाउमन्स कॅप्सूल. मग आता बघा लक्षात ठेवा, ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल एकत्र येतात. ग्लोमेरुलस प्लस बाउमन्स कॅप्सूल इज इक्वल टू माल्फिजियन बॉडी किंवा रिनल कार्पुस्क. कळलं का नाही कळलं मोनिस्क, काय नाही कळलं सांग मला, काहीच नाही कळलं, कळलं ना. हे मी सांगतोय ते कळतंय ना तुम्हाला, ओके. नाही कळलं तर हा व्हिडिओ परत तुम्हीच बघणार आहे की नाही, बघताय की नाही आता व्हिडिओ हा. आता तुम्ही आता लेक्चरमध्ये नाही कळलं तर परत तुम्ही व्हिडिओ बघणार आहे, त्यावेळेस माझं हेच वाक्य म्हणणार, हा मी बघतोय सर परत व्हिडिओ. नाही कळलं तर परत बघा व्हिडिओ, ओके. तो माल्फिगेन बॉडी तयार एवढ्या पार्टला, म्हणजे इथपर्यंतच्या पार्टला आपण काय म्हणूया, माल्फिगेन बॉडी. एवढ्या पार्टला काय म्हणू आपण, माल्फिजियन बॉडी. का, ह्याच्यामध्ये ग्लोमेरुलस आणि बाउमन्स कॅप्सूल एकत्र आले, त्याला काय म्हणू आपण, माल्फिगेन बॉडी. हां, आता तिथून पुढे जो पार्ट आहे ना, हा ह्याला नाव, ह्याला म्हणायचं बाबांनो PCT. काय म्हणायचं, हा एवढा पार्ट. आता तुमच्या बुकमध्ये ह्याला लय लय वाकडा तिकडा केलाय. काय केलाय, लय, ऍक्च्युअली तो लय वाकडा तिकडाच असतो. PCT पण लय वाकडा तिकडा असतो, आणि ह्याला म्हणायचं DCT, हा पण लय वाकडा तिकडा असतो. काय एवढे वाकडे तिकडे असतात हे, तर जेवढे जास्त वाकडे तिकडे तेवढे जास्त वेळ तिथं जे फ्लुइड आहे ते काय होणार, फिरत राहणार आणि ते फिल्टर होत राहणार. हिथं झालं म्हणजे फिल्टर, हिथं युरिन नाही तयार होत डायरेक्ट, त्याला एक शब्द वापरतात, फिल्ट्रेट म्हणतात त्याला. काय म्हणतात, कारण ब्लड मधल्या ज्यावेळेस गोष्टी फिल्टर होऊन इकडे येतात त्यावेळेस काय फक्त वेस्टच येत नाही, सगळ्यात चांगल्या वाईट गोष्टी बी येतात. मग त्याच्यातनं काय होतं, आता ही जी ॲफरंट आर्टिओल आहे की नाही, ही अजून इथं संपत नाही, ती अजून काय होते, अशी साईडनं काय असते, ह्याच्या साईडनं फिरत असते. का, जर जीव अडकलेला असतो ना ह्यांच्यात, काय अडकलेला असतो, का जीव अडकलेला असतो सर, कारण इथं फिल्टर होतं ना, काही चांगल्या गोष्टी पण काय झालेल्या असतात, फिल्टर झालेल्या असतात. आपल्याला बघा युरिनमध्ये तर आपल्याला कधीच हे नाही सापडत, काय ग्लुकोज नाही सापडत. का, जर चुकून इथं फिल्टर होतं ना, ग्लुकोज पण गेला असेल
तर ते काय केलं जातं, रिटर्न घेतलं जातं. तो बघा आता थोडीशी स्टोरी. आणि ह्यालाच आपण काय म्हणलं होतं, ह्या नेटवर्कला पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क म्हणायचं. काय म्हणायचं, अशी कॅपिलरी काय करते, ह्या ट्युब्युलच्या बाजूने एक नेटवर्क बनवते. इथे व्यासे मधनं व्यासते बघा अशी ती. तो का फिरते साईडने ह्याच्या, जर जीव अडकलाय कुणामध्ये, नेफ्रॉनमध्ये नाही अडकला, कशामध्ये अडकलाय मग, नेफ्रॉन जे फिल्टर केलं की नाही, हे फिल्टर केलेला फ्लुइड हिथं असं येत असतं, असं असं येतं, इथं येतं, असं पुढं पुढं जात असतं. ते काय होत असतं, असं पुढं पुढं चाललेलं असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये हे कलेक्टिंग आहे, ह्याच्यामुळे इकडून इकडे एक नेफ्रॉन आहे असं आणखी, कळलं का, इकडे अजून एक नेफ्रॉन, असं खूप सारे नेफ्रॉन असतात, मिलियन्स ऑफ नेफ्रॉन. ह्या सगळ्यांना एकत्र, ह्या सगळ्यांचं युरिन एकत्र करायचं काम इथं केलं जातं. ह्याचं नाव आहे कलेक्टिंग डक्ट किंवा कलेक्टिंग टिब्यूल. मी तुम्हाला नावं सांगायचं विसरून गेलो. बाउमन्स कॅप्सूल, आपण कशाची नावं बघतोय, रिनल टिब्यूलची. रिनल टिब्यूलच्या स्टार्टला काय म्हणायचं, आणि बाउमन्स कॅप्सूल हे पुढून ब्लाइंड आहे, म्हणजे क्लोज आहे. कसं आहे, पुढून क्लोज आहे की नाही पुढून, आणि ह्या साईडला कसं आहे, तो एका साईडला क्लोज असतं, एका साईडला ओपन असतं. पहिल्या पार्टला बाउमन्स कॅप्सूल, दुसऱ्या पार्टला पीसीटी, ह्याला म्हणलं डीसीटी. मग मधल्या पार्टला काय म्हणायचं सर, लूप ऑफ हेनले. ह्याला काय म्हणायचं, दिले का बुकमध्ये, हेनलेज लूप किंवा लूप ऑफ हेनले जरी म्हणलं तर चालते. हेनलेने शोधून काढलाय त्याला, हेनले नावाच्या सायंटिस्टनं शोधून काढला, म्हणून त्याला काय म्हणतात, लूप ऑफ हेनले. आता स्टोरी काय होते सांगतो. ब्लड आलं प्रेशरनं, फिल्टर झालं, अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतात त्याला. काय म्हणतात, अल्ट्रा फिल्ट्रेशन. त्यानं काय होतं, ब्लडमधल्या काही गोष्टी फिल्टर होऊन कुठे येतात, बाउमन्स कॅप्सूलच्या मध्ये येतात. आता तिथून पुढं हे जे पीसीटी असतो ना, हा खूप कॉइल्ड असतो असं. त्यामुळे काय होतं, ते कॉइल्ड पार्टमधनं हे जे पार्ट आहे, ह्याला मी काय शब्द वापरतो थोड्या वेळासाठी, फिल्ट्रेट. याला काय म्हणतो, त्या फिल्ट्रेटचं हिथं काय होणार लास्टला, युरिन. युरिन कुठं असणार, लास्टला. ही फिल्ट्रेट लास्टला जाऊस तर काय काय होतं त्याच्यामध्ये सर, बघा, ब्लडमधनं काही गोष्टी फिल्टर होऊन कुठं आल्या, बाउमन्स कॅप्सूलमध्ये. तिथून त्या कुठं आल्या, पीसीटी. पीसीटीमधनं ते एकदम हळूच फिरत असतात. मग त्याच्या वेळेस काय होतं, पीसीटीच्या सोबतच कोण असतं, हे कॅपिलरी फिरत असते, पेरिट्युब्युलर कॅपिलरी. हे काय म्हणते, फिल्टर ऐक ना, ते म्हणते काय रे, ग्लुकोज मला पाहिजे, ग्लुकोज घेऊन चाललाय. ग्लुकोज काय बाहेर टाकायची गोष्ट आहे का, ग्लुकोज काय फ्युएल आहे बॉडीचं. चुकून माझ्याकडून काय झाले, फिल्टर झाले, ते काय करतो, मला महागार येते. मग ते काय म्हणते, ठीक आहे मला नाही पाहिजे, म्हणते काय नाही पाहिजे, ग्लुकोज नाही पाहिजे मला. मग ते काय करते, ते तिथून ते ग्लुकोज महागारी पाठवते. हे तर ब्लड आहे, त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये ब्लड आहे ना, म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या पण फिल्टर झालेत. बघा, युरिनमध्ये लास्टला युजफुल काहीच नाही, सगळं वेस्टच असतं. फिल्ट्रेटमध्ये युजफुल गोष्टी पण फिल्टर झालेल्या असतात. मग ते काय करते, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सगळ्या जॉईन नसतं बाळांनो, डिफ्युजन होतं. डिफ्युजन म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू, ह्याच्या जवळजवळ आहेत ना, ह्याच्यातल्या गोष्टी कुठे येतात, याच्याकडे रिटर्न पाठवल्या जातात. ज्यावेळेस गोष्टी रिटर्न येतात, त्या प्रोसेसला एक नाव आहे, काय नाव आहे, त्याला म्हणायचं रिॲब्झॉर्प्शन. काय म्हणायचं, रिॲब्झॉर्प्शन मध्ये गोष्टी कुठून कुठे येतात, पण कुठून कुठं, टिब्यूलमधून कॅपिलरीमध्ये, म्हणजे फिल्ट्रेटमधनं ब्लडमध्ये रिटर्न येतात. हिथून त्या चुकून इकडे गेलेल्या असतात, त्या गोष्टी रिटर्न परत कुठं पाठवता येते, कॅपिलरीज. बघा, ते बुकमध्ये डायरेक्ट असं तुम्हाला कोण सांगितलेलं नाही. मी आधी तुम्हाला अख्खी प्रोसेस सांगतो, मग टॉपिक शिकू. प्रोसेस कळले का टॉपिक तुम्हाला चिल्लर वाटणार मग, बरोबर. तो इथं जे फिल्टरमध्ये काय काय येतं सर, ब्लडमधनं वेस्ट पण येतं, काय काय फूड पार्टिकल लाईक ग्लुकोज, अमायनो ऍसिड, हे पण येतं. फक्त आरबीसी येत नाहीत, प्लाझ्मा येतो सगळा अख्खं बऱ्यापैकी. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लॅटलेट्स, ह्याचं साईज मोठे असते ना, शेप मोठा असतो ना यांचा, त्यामुळे ते इथल्या छोट्या छोट्या होल्समधनं पासच होऊ शकत नाहीत. इथं बारके बारके काय असतं, असं होल असतं, एकदम बारीक बारीक होल असतं, त्यातनं गोष्टी इकडे पाझरतात थोडक्यात, बरोबर का.
मग ती इथं फिल्ट्रेट आलेलं असतं. फिल्ट्रेट म्हणजे प्लाझ्मा समजा आपण, त्यात पाणी बिनी पण असतं, फुल पाणी असतं. आपण पाणी जास्त पिलो आपल्याला जास्त लगवे लागते की नाही, आणि यात पाणी फुल पाणी पण असतं. पाणी, प्लाझ्मा, वेस्ट पण असतं आणि युजफुल गोष्टी पण असतात. त्या सगळ्या युजफुल गोष्टी रिटर्न घेतल्या जातात, त्याला म्हणायचं रिॲब्झॉर्प्शन. आता हे असंच परत कुठे येतं, खाली येतं. हा जो लूप ऑफ हेनले नावाचा पार्ट आहे ना, त्याचं महत्त्वाचं काम असतं युरिनला काय करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं. काय करायचं, कॉन्सन्ट्रेट म्हणजे ते खूप डायल्यूट असतं. आपण पिलेलं अख्खं चक्क पाणी त्याच्यामध्ये असतं. मग जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर आपल्याला पाण्याची गरज बाहेर आहे का बॉडीमध्ये, बॉडीमध्ये. अशा वेळेस ते काय म्हणतं, हिनलेस लूप काय म्हणतं, ऐक ना फिल्ट्रेट, तुझे पाणी घेऊन चाललाय ना, ते मला बॉडीमध्ये लागायचे, तू नको घेऊन जाऊ. मग ते फिल्ट्रेट काय म्हणतं त्याला, दर माघारी. मग तिथनं तिथून ते वॉटर काय करतं, ब्लडमध्ये रिटर्न पाठवतं. कशाला, H2O ला. मग आता पाणी काढून घेतलं इथं काय झालं, पाणी कमी आणि मीठ वगैरे, आपण जे मीठ वगैरे खाल्लेलं असतं ना, इथंच असतं सगळं युरिनमध्येच. NaCl वगैरे, सोडियम म्हणजे सोडियम क्लोरीन वगैरे, ते कुठं असतं, सगळं फिल्ट्रेटमध्ये असतं. इथं आल्यावर काय होतं, ते खारड बनतं युरिन. काय बनतं, खारड. वर इथं वर गेल्यावर आता बघा, ह्याला एक नाव आहे. हेनलेस लूपचा हा खाली झालेला पार्टला म्हणतात डिसेंडिंग लिंब. काय म्हणायचं, आणि वर चाललेला काय म्हणायचं, असेंडिंग. मग डिसेंडिंग काय करते, वॉटरला रिटर्न पाठवते. रिटर्न कुठं पाठवते, कॅपलरीज, ब्लडमध्ये पाठवते. इथं आलं, आता इथं काय झालं, मीठ जास्त आहे, सोल्यूट जास्त आहे त्या युरिनमध्ये, आणि पाणी कमी आहे, कारण पाणी काढून घेतलेलं असतं. हे काय म्हणते, हे ब्लड काय म्हणते त्याला, ऐक ना, तुझ्याकडे जे जरा जास्त सॉल्ट गेले, मला जरा बॉडीला गरज आहे सॉल्ट, सोडियमची गरज आहे हार्टला, जरा रिटर्न पाठवतो का, ते म्हणते घे. मग इथून ते काय पाठवते माघारी, सोडियम परत ब्लडमध्ये पाठवते. असं करत करत गोष्टी कुठे येतात, आता DCT मध्ये येतात. मग DCT पशी पोहोचले, आता शेवटचा टाटा बाय बाय असतो ना, कशाला, युरिनला. मग आता ब्लड काय म्हणतं, इथं ब्लड आहे ना, ब्लड काय म्हणतं, ब्लड आजूबाजूला बघतं, बरे आपल्याकडचे सगळे वेस्ट गेले ना, गाडी चालली बाहेर. आता युरिन कुठं चालले, आता बाहेर चालले. मग इकडे तिकडे बघितलं त्याला कळतं की काय गोष्टी ज्या फिल्टर व्हायच्या होत्या, फिल्टर झाले, इथून फिल्टर झालेल्या नाहीत, त्या काय करावं लागतात, आपल्याला डबल पाठवायला लागतात. त्यावेळेस ते ब्लड काय करतं, इथल्या काही गोष्टी जे त्याच्याकडे वेस्ट चुकून राहिलेलं असतं, ते परत कोणाकडे पाठवतं, युरिनमध्ये पाठवतं. त्याला शब्द आहे सिक्रिशन. काय म्हणायचं, सिक्रिशन. ह्याला काय म्हणलं आपण, फिल्ट्रेशन. काय म्हणलं ह्याला, फिल्ट्रेशन. म्हणजे अख्खी युरिन फॉर्मेशनची प्रोसेस 3 पार्टमध्ये डिवाइड होते. आधी काय होते, मग काय होते, आणि मग काय होते, आणि मग काय होते, एक्सक्रिशन, बाहेर. कळलं का नाही कळलं, होय म्हणा की. सिम्पल माझ्या भाषेत सांगितलं, आता बुकच्या भाषेत तर सांगणारच आहे तुम्हाला मी, ते कळलंच. बोल ना, कशाला, करेक्ट नसते, जवळ असते, अशी एकदम जवळ असते. हिचा पण वॉल काय असतो, खूप थिन असतो, आणि ह्याचा बी वॉल काय असतो, खूप, मी थोडं लांब काढले, ते खूप चिटकून चिटकून असतं. ते कसं असतं, खूप चिटकून, मी तर थोडं लांब काढले मी. आता इथून इथं जायला काय मध्ये किंवा काय असतं, मग कधी कधी काय असतं, त्या गोष्टी डायरेक्ट ब्लडमध्ये येत नाहीत, त्या आधी ह्या मधल्या इथं मध्ये जे फ्लुइड असतं किडनीच्या आत, इथं मध्ये काय असतं, फ्लुइड, इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणतात त्याला. कसलं फ्लुइड, हे बघा इथं असं असतं, हे फ्लुइड असतं. मग ते गोष्टी आधी कुठे येतात, त्या फ्लुइडमध्ये येतात, आणि फ्लुइडमधनं कुठे येतात, ब्लडमध्ये येतात. तुम्ही बघा, डॉक्टर आपल्याला इंजेक्शन करतं का नाही, त्यावेळेस ते इंजेक्शन कुठं जातं, आधी ह्या मधल्या भागात जातं, आणि तिथून ते कुठं जातं, ब्लडमध्ये जातं. डॉक्टर आपला जे इंट्रामस्क्युलर इंजेक्शन देते की नाही, हे बघा आता, हे अशा सेल असतात, बरोबर का, आणि सेलच्या मध्ये काय असतं, ब्लड व्हेसल असते. डॉक्टर इंजेक्शन देतं त्यावेळेस ते ब्लड कुठं, ते इंजेक्शनचं फ्लुइड कुठं जातं, त्यामधल्या स्पेसमध्ये जातं, इथून ते कुठं जातं, ब्लडमध्ये जातं. सेम इथं पण ह्याच्यामधलं जे त्याला रिटर्न ब्लडमध्ये पाठवायचे, ती डायरेक्ट कॅपलरीमध्ये येत नाही, कुठे येतं, ते मधल्या फ्लुइडमध्ये येतं आधी. मधल्या फ्लुइडमधनं कुठं जातं, त्या मधल्या फ्लुइडला काय म्हणायचं, इंटरस्टिशियल फ्लुइड. ठीक आहे, आणि फायनली मग काय तयार होतं बाळांनो,
युरिन, हिथं पण काही प्रमाणामध्ये H2O रिटर्न पाठवलं जातं जर जास्त झाला असेल तर. आणि अजून एक गोष्ट तुम्ही काल बघितलेली बघा, की काही मासे युरियाला बॉडीमध्येच ठेवतात है ना, तर ते कुठं होत असतं, इथंच लास्टलाच कलेक्टिंग डक्टमध्येच युरिया पण इथं पाठवला जातो, युरिया परत इथं पाठवला जातो. असं ते तुम्हाला आता उद्या कळेलच सगळं ह्या गोष्टी. हे अशी स्टोरी आहे बघा आपल्या युरिन फॉर्मेशनची. होप सो तुम्हाला कळले असेल. उद्या आपण डबल एकदा, आता मी फक्त काय सांगितलं इथं फिल्टर कसं होतं हे सांगितलं तुम्हाला. आता इथं स्टोरी आहे अजून, नेमकं काय होतं सर, असं इथं असले कसे मेम्ब्रेन असतात की इकडं फिल्टर होते, ते उद्या बघावं लागेल आपल्याला. नेक्स्ट लेक्चरला छानपैकी फ्रेशमध्ये काय बघूया, फिल्ट्रेशन कसं होते कसं होते कसं होते. चालतंय का? आवडलं का लेक्चर तुम्हाला? मी सांगितलेलं आवडलं का हे? मी असंही शिकवू शकतोय, पण कसं आपलं PPT मधून लिहावं लागत नाही, डायग्राम काढावा लागत नाही. मला येते की ना डायग्राम काढायला. अंडरस्टँड झालं ना तुम्हाला? जाऊ दे, ते बाकीचं काय आपल्याला कोणाला दाखवायचं नाहीये. हां, तो इथंच थांबतो मी. उद्या स्टार्ट्स विथ अगेन बाउमन्स कॅप्सूल. आपल्याला बाउमन्स कॅप्सूल काय आहे, PCT म्हणजे काय विचारलंच नाही तुम्ही. प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल, आणि DCT म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड टिब्यूल, CT म्हणजे कलेक्टिंग टिब्यूल. प्रॉक्झिमल म्हणजे पहिला टिब्यूल, डिस्टल म्हणजे लास्टचा टिब्यूल. इथं काय होते, रिअब्झॉर्प्शन. इथं काय होते, सिक्रिशन, आहे की नाही. इथं काय होते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, युरिनची क्वांटिटी कमी केली जाते. इथं कसं, पाणी काढून घेतलं जातं गरजेनुसार. थंडीमध्ये पाणी गरजेचं नसतं, नाही काढून घेतलं जात, मिनटाला जावं लागते. लय पाणी पिला थंडीमध्ये तर, आहे की नाही. ओके, अशी स्टोरी आहे. तो राहिलेलं उद्या बघूया आपण. फोटो काढायचे, ओके ठीक आहे, चालेल. ठीक आहे, इथं कॅव्हिटीमध्ये येतच ना, ते कॅव्हिटीमधनं ब्लडमध्ये येतं परत, ते ब्लड काढून घेतं लगेच, त्याला ब्लड ॲब्झॉर्ब करून घेतं ते. आपल्या बॉडीमध्ये कुठेही लिक्विड लीक झालं तर ते परत कुठं जातं, रिटर्न ब्लडमध्येच जातं. ब्लडच त्याला काढतं, परत किडनीमध्ये आणतं, किडनीतनं बाहेर टाकतं. बॉडीमधून फ्लुइड बाहेर टाकायचं असलं तर एकच जागा आहे, कुठली, किडनी. ते ब्लड किडनीमध्ये आणतं, किडनीतून सगळीकडे घेऊन जातं. ठीक आहे, आपण भेटूया उद्या. थांबतो मी.